मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी। आज बुधवार आपल्यासाठी गोरेगावचा एखादा विषय घेऊन येणार म्हणून आलेलो आहे। विधानसभेच्या निवडणुका संपल्या, निकाल लागले। संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांनी मुसंडी मारली। गोरेगावातही तीच स्थिती होती। गोरेगावामध्ये जवळपास 23,000ची आघाडी ही महायुतीच्या ज्या उमेदवार होत्या भाजपच्या विद्या ठाकूर यांना मिळाली आणि त्यांनी हॅट्रिक साधली। समीर देसाई यांचा पराभव झाला। आता शहरी भागामध्ये मग मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी भाजपला चांगली आघाडी मिळाली आहे। त्यामुळे भाजप प्रयत्न करणार की पालिकेच्या निवडणुका या एप्रिल किंवा मे महिन्यात कशा पद्धतीने घेता येतील। आता ही प्रकरणं जी आहेत त्यातील प्रभाग जे आहेत, रचना त्याचं प्रकरण म्हणा किंवा ओबीसीचा समावेश असावा का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, ही दोन प्रकरणं सुप्रीम कोर्टात आहे। पण आता लोकांचा असा समज झालाय म्हणा किंवा लोकांना असा पूर्ण विश्वास झालाय की केंद्र सरकार सांगतं ते सुप्रीम कोर्ट ऐकतं। त्यामुळे कदाचित असं होईल की सुप्रीम कोर्टाला मेसेज जाईल की तुम्ही डिसेंबरच्या अखेरीपर्यंत निर्णय द्या किंवा जानेवारीमध्ये, आणि लगेच एप्रिल किंवा मे मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार। महानगरपालिकेच्या निवडणुका जर झाल्या तर गोरेगाव मतदारसंघात काय होणार? एकंदरीत 7 वॉर्ड हे गोरेगाव मतदारसंघामध्ये येतात। त्यात 50, 51, 54, 55, 56, 57 आणि 58। 23,000ची लीड मिळाल्यामुळे भाजपमध्ये मोठा उत्साह आहे। त्यांना असं वाटतं की आपण सहजासहजी महानगरपालिकेत मुसंडी मारू। पण मला असं वाटतं, म्हणजे त्यांना असं वाटतंय की आम्ही सहजासहजी जिंकू, तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटाला वाटतंय की आता निवडणूक जिंकणं हे इम्पॉसिबल आहे। पण मला असं वाटतं की या इम्पॉसिबल मध्येच या 7 वॉर्डाचं सगळं गणित दडलेलं आहे। कारण इम्पॉसिबल तुम्ही दोन पद्धतीने घेऊ शकता, एक तर इम्पॉसिबल किंवा आय एम पॉसिबल, म्हणजे हे माझ्यासाठी शक्य आहे। मला असं वाटतं जर ठाकरे गटाने मेहनत घेतली आणि व्यवस्थित रणनीती आखली तर आय एम पॉसिबल ही गोष्ट ठाकरे गटासाठी आणि खास करून महाविकास आघाडीसाठी असेल असं चित्र आहे। गोरेगावामध्ये महायुतीला जी आघाडी मिळाली ती लोकसभेप्रमाणे विधानसभेत मिळाली, म्हणजे वॉर्ड क्रमांक 50 आणि वॉर्ड क्रमांक 55। तुम्ही जर नीट अभ्यास केला तर झोपडपट्टी भाग असू दे, चाळ असू दे किंवा छोट्या सोसायट्या आहेत, तिथे महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे। आणि महायुतीला जे यश मिळालंय ते मोठ्या सोसायट्या, उच्चभ्रू वस्त्या, जिथे गुजराती, मारवाडी, जैन, साऊथ इंडियन आणि ब्राह्मण पट्टा आहे, त्या ठिकाणी महायुतीला जास्त यश मिळालंय। आणि तेच यश वॉर्ड क्रमांक 50 आणि 55 मध्ये मिळालंय। वॉर्ड क्रमांक 50 हा विद्या ठाकूर यांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे साहजिकच तिथे लोकसभेलाही 9,000ची आघाडी, विधानसभेलाही 9,000ची आघाडी, कारण तिथे साऊथ इंडियन, उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी, जैन हे मोठ्या प्रमाणावर आहे। दुसरा वॉर्ड क्रमांक 55। वॉर्ड क्रमांक 55 मध्ये गुजराती, मारवाडी, जैन यांचा भरणा अधिक आहे। आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की हर्ष पटेल यांनी जी कामं केली त्यामुळे मराठी वस्तीतील मतं ही भाजपकडे गेली आहे। उद्या ही स्थिती राहिली पालिकेमध्ये तर 50 आणि 55 हा 100% महाविकास आघाडीसाठी, मध्ये काँग्रेस असू दे, ठाकरे गट असो, त्यांच्यासाठी हे दोन्ही वॉर्ड जड आहे। त्या ठिकाणी भाजपच येणार। हा 50 मध्ये 100% महायुतीला फायदा होणार। 55 मध्ये हर्ष पटेल हे पुन्हा जर उमेदवार असतील तर 100% या ठिकाणी महाविकास आघाडीने विचार सोडून द्यायचा, कारण लीड ही जवळपास 15,000ची आहे। मग महायुतीकडे हे सर्व असताना मवियाकडे काय आहे? सगळंच इम्पॉसिबल आहे का तर मी म्हणणार नाही। आय एम पॉसिबल ही वृत्ती आपली डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीने वाटचाल करणं गरजेचं आहे। आतापासूनच कामाला लागणं, आतापासूनच आपले उमेदवार निश्चित करणं, आतापासूनच जर महाविकास आघाडी एकत्र लढत असेल तर वॉर्ड निश्चित करणं, या गोष्टी आता झाल्या तर त्या महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडतील। वॉर्ड क्रमांक 51 मध्ये जो लीड आहे तो 1300चा आहे, म्हणजे महाविकास आघाडीला 650चा लीड। कारण आपण असं म्हणतो की जेव्हा एखाद्याला लीड मिळतो त्याचा अर्धा कापला की तो तेवढा खाली येतो, तो तेवढा वर जातो, म्हणजे तो कापला जातो। 1300चा लीड म्हणजे 650चा लीड हा कापायचा, तो काय मोठा कठीण नाहीये। व्यवस्थित जर व्यूहरचना आखली तर वॉर्ड क्रमांक 51 मध्ये ठाकरे गट आणि महायुती यांच्यामध्ये अगदी रंगतदार सामना मिळेल बघायला। ती स्थिती वॉर्ड क्रमांक 54 मध्ये। मी आजही सांगतो की रामनगर असू दे, कामा इस्टेट असू दे, या भागामध्ये मराठी मतदार, दलित मतदार, बौद्ध मतदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत। काही उत्तर भारतीय मुस्लिम आहेत। महाविकास आघाडीला तिथे खास करून ठाकरे गटाला
ज्याला पहिली 9 आणि 10 हजाराची आघाडी मिळायची ते अचानक मागे कसे पडले, हे अनेकांना पडलेलं कोड आहे. तिकडे पदाधिकारी काम करत नाही पाहिजे तसं. जर पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं आणि काम केलं तर निश्चितपणे हा मतदारसंघ म्हणजे हा वॉर्ड देखील एक अटीतटीचा असा होऊ शकतो. कदाचित तिकडे महाविकास आघाडी आणि ठाकरे गट बाजी मारू शकेल जर मेहनत व्यवस्थित घेतली. कारण भाजपला जो फायदा झालाय तो 2 गोष्टीचा झालाय. एक म्हणजे जयप्रकाश नगर सारखा जो विभाग आहे किंवा ब्राह्मण वस्ती असलेला जो विभाग आहे तिकडे, आणि कामाइस्टेट सारखे जे उत्तर भारतीयांचा मोठा जो समावेश येतो त्या वस्तीमध्ये त्यांना चांगली मतं पडली आहे. त्या उलट जिथे रामनगर सारखी एरिया आहे, जिथे शिवसेनेचं अस्तित्व होतं म्हणा की ठाकरे गटाचं तिथे वर्चस्व आहे, त्या ठिकाणी पाहिजे तशी मतं ही ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला मिळाली नाही. तर तिथे लक्ष घालणं गरजेचं आहे. वॉर्ड क्रमांक 56 मध्ये ऑलरेडी 4 म्हणजे जवळपास 4000च्या आसपास हा लीड मिळाला आहे ठाकरे गटाला. आणि तिथे ठाकरे गटाचं वर्चस्व आहे कारण तिथे काम करणारी टीम चांगली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी असू दे, कार्यकर्ते असू दे, त्यांचं तिथे काम आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की मनसे तिकडे काहीतरी करेल कारण भूषण फडतरे आणि टीमने बरीच कामं केलेली आहे. पण लोकांना हल्ली कामं नको असतात. तुम्ही काही कामं करा, आमच्या वेळेला आम्हाला जी मदत कराल, शेवटच्या टप्प्यात पैसे वाटप पाहिजे, पैसा पाहिजे, आम्हाला या सुविधा पाहिजे, आम्हाला हे लावून द्या, आम्हाला सोसायटीत ते लावून द्या, आम्हाला डबे द्या, या गोष्टीकडे लोकांचं अधिक लक्ष आहे. त्यामुळे मनसे मागे पडली आहे. वॉर्ड क्रमांक 56 मध्ये अवघे 2000 ते 2200 मतही मनसेला पडली. त्यामुळे मनसे पालिकेत स्पर्धेत टिकणार का नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. पण तिकडे ठाकरे गटाचं नक्की वर्चस्व आहे आणि त्याचा फायदा हा ठाकरे गटाला वॉर्ड क्रमांक 56 मध्ये होणार. वॉर्ड क्रमांक 57 मध्ये 500चा लीड हा महाविकास आघाडीला मिळालाय. भाजप तिथे मागे आहे. पण मला असं वाटतं की काही काँग्रेसच्या लोकांनी वॉर्ड क्रमांक 57 मध्ये विद्या ठाकूर यांच्यासाठी छुपा प्रचार केला किंवा कामं केली. तर ती 800 ते 1000 मतं ही 100% ती विद्या ठाकूरांकडे फिरली. आता कोणी फिरवली, कशी फिरवली याचा शोध काँग्रेसने घ्यायला हवा. पण तिकडे जवळजवळ 1300 ते 1500चा लीड हा सहज महाविकास आघाडीला मिळू शकतो आणि तिथे दणका बसू शकतो महायुतीला. वॉर्ड क्रमांक 58 मध्ये 1200चा लीड आहे. जवळपास जो लोकसभेत होता तोच विधानसभेत होता, म्हणजे 600चा लीड कापायचा आहे. या ठिकाणी देखील महायुती आणि महाविकास आघाडी हे आमने सामने येणार आहे. रंगतदार लढत होणार आहे. त्याला कारण असं आहे की या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मतभेद जास्ती आहे, अंतर्गत संघर्ष जास्ती आहे. इथे मतदार आहेत मोठ्या प्रमाणावर, मराठी मतदार आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत. पण त्याचा फायदा हा महाविकास आघाडीला आणि खास करून ठाकरे गटाला उचलता आला नाही कारण त्यांचा अंतर्गत संघर्ष आहे. तो संघर्ष जर मिटवला आणि खऱ्या अर्थाने नाही आपल्याला जिंकायचं आहे, आपल्याला ही सीट राखायची आहे असा विचार करून ठाकरे गट आणि महाविकास आघाडी जर मैदानात उतरली तर निश्चितपणे या ठिकाणी पुन्हा अटीतटीची लढत होईल आणि कोणताही पक्ष निवडून येऊ शकतो. म्हणजे 7 वॉर्डापैकी 2 वॉर्डामध्ये आतापासूनच महायुतीचं पारडं जड आहे, 2 वॉर्डामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड आहे आणि 3 मध्ये अटीतटीची लढत आहे. तिथे फक्त मेहनत घ्यायची आहे. कोणाला किती लीड मिळाला काय मिळाला त्यापेक्षा जर मेहनत चांगली घेतली, कारण लीड मोठा नाहीये, 8 आणि 10 हजाराचा लीड नाही, 1300, 1200, 2100 असा लीड आहे. तो कधी तोडता येतो कारण तो अर्धा तोडायचा असतो. अर्धे मतदार त्यांचे आपल्याला कमी करायचे असतात. आणि महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे गटाने सर्व अंतर्गत संघर्ष, अंतर्गत भांडणं ही सगळी मिटवून मोठमोठ्या उच्चभ्रू सोसायटीकडे लक्ष न देता दलित, बौद्ध, मराठी वर्ग, जे मध्यमवर्गीय आहेत, मुस्लिम मतदार आहेत, कॅथलिक आहेत, केरलियन आहेत, त्यांच्यासाठी जर कामं केली, त्यांना जर जवळ केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा ठाकरे गटाला आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीला गोरेगावात होताना दिसेल. आता याच्यामध्ये गोची एकच आहे की महाविकास आघाडी जर वेगळी लढली आणि भाजप वेगळी लढली म्हणजे महायुतीतून बाहेर पडले, हे महाविकास आघाडीतून बाहेर पडले आणि सगळेच पक्ष जर स्वबळावर पालिकेत लढले तर मात्र गोरेगावामध्ये ठाकरे गटासाठी थोडंसं कठीण जाईल कारण काँग्रेसची मतं तिथे कमी होतील. त्यामुळे काही वॉर्डामध्ये ठाकरे गटाचा हा त्रास वाढेल. भाजपला तेवढं नुकसान होणार नाही कारण वॉर्ड क्रमांक 51 सोडला तर शिंदे गटाची फारशी अशी मोठी मतं की 5000, 3000 अशी मतं काही भाजपला मिळालेली नाही. जी आहे ती भाजपची स्वतःची मतं आहे. त्यामुळे भाजपला निश्चितपणे फायदाच होईल, नुकसान मात्र ठाकरे गटाचं होईल. येणाऱ्या पालिका निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय की गोरेगावात काय होणार. एकीकडे बीजेपी म्हणा, महायुती म्हणा बिनधास्त आहे की आमच्यासाठी सर्व पॉसिबल आहे.
ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला असं वाटतं की आमच्यासाठी आता इम्पॉसिबल आहे, पण मला स्वतःला असं वाटलं की तुम्ही जर मेहनत घेतली, तुम्ही व्यवस्थित रणनीती आखली, अंतर्गत संघर्ष जर दूर केला तर तुमच्यासाठी हे इम्पॉसिबल नाही, तर तुम्ही शेवटी असं म्हणाल की आय एम पॉसिबल, म्हणजे माझ्यासाठी हे पॉसिबल आहे. एवढंच. मी अमित जोशी रविवारी एखादा विषय घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.